इनामदार प्रकाश नामखडे, सुनील खिलारी, संजय चव्हाण, सोहेल गोलंदाज याही मान्यवरांचे या निमित्तानं स्वागत. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं ज्यांची उपस्थिती आपल्याला या ठिकाणी लाभलेली आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, प्रदेशाध्यक्ष जयवंतराव पाटील साहेब, जिल्हा अध्यक्ष जगन्नाथ बापू शेबाळे, व्यासपीठावर उपस्थित असलेले माजी आमदार दिलीप भाऊ डमढरे, स्टेजवर उपस्थित असलेले शिवसेनेचे अध्यक्ष माऊली शेठ खंडागळे, स्टेजवर उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तुषारभाऊ थोरात, स्टेजवर उपस्थित असलेले काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अशोकदादा घोलप, स्टेजवर उपस्थित असलेले सगळे जिल्हा परिषद सदस्य, स्टेजवर उपस्थित असलेले शिवसेनेचे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, महिला पक्षाच्या तिन्ही पक्षाच्या अध्यक्ष आणि त्यांचे सर्व पदाधिकारी, युवक संघटनेचे सर्व अध्यक्ष आणि त्यांचे सर्व पदाधिकारी, उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक, माझे तरुण सहकारी, महिला भगिनी, आपण सगळे मंडळी या सभेच्या निमित्तानं उपस्थित झालात. सगळ्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. छत्रपतीच्या शिवजन्मभूमीमध्ये अध्यक्ष साहेबांचं सहर्ष स्वागत करतो. आज खऱ्या अर्थानं पाटील साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मला उमेदवारी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, तुम्ही असाल, सुप्रियाताई असतील, जिल्हाध्यक्ष असतील, अमोल कोल्हे साहेब असतील, त्याचबरोबर उद्धव ठाकरे साहेब असतील, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी असतील, आपण दिली त्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांना खरं तर धन्यवाद देतो. आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आम्ही असलेले उत्सुक उमेदवार शरदराव लेंडे साहेब असतील, त्याचबरोबर अनंतराव चौगुले असतील, तुषारभाऊ थोरात, अंकुशराव, आम्ही सगळे मंडळी, मोहित शेठ, आम्ही सगळे मंडळी खरं तर इच्छुक होतो आणि सगळे तोलामोलाचे मंडळी होतो. तुमच्या समोर सुद्धा प्रश्न होता का आता उमेदवारी द्यायची कुणाला, परंतु आम्ही सगळ्यांनी एकत्रित जी तुम्ही उमेदवारी द्याल ते मान्य करायचं ठरवलं. तुम्ही उमेदवारी दिली. शिवसेनाचा पक्षाचा अधिकार होता त्यांच्या पक्षाकडं उमेदवारी मागायचा. मशालिक तेही लोक इच्छुक होती. या जुन्नर तालुक्यामध्ये शिवसेना बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर शिवसेनाचीही ताकद तेवढीच तोलामोलाची आहे. आणि अनेक वेळेला या जुन्नर तालुक्यामध्ये शिवसेनेला उमेदवारीसाठी अनेक वेळेला त्यांची लढाई चालू होती. साहजिक आहे का त्यांचा उमेदवारी मागायचा अधिकार या निमित्तानं त्या ठिकाणी त्यांचा होता. परंतु आमच्यामध्ये कधी तेढ तयार झाला नाही. आम्ही सगळ्यांनी मिळून एकच ठरवलं, ज्या कुणाला उमेदवारी मिळेल त्या उमेदवाराच्या पाठीमागं सगळ्यांनी एकमुखाने वज्रमुठीसारखं त्याच्या मागं उभं राहायचं आणि त्याचा प्रचार करायचा. ज्या दिवशी मातोश्रीवरून आदेश आला, ज्या वेळेला पक्ष संघटनेतले सर्व पदाधिकारी बसले आणि माऊलींनी माघार घेतली, त्याबद्दल मी खरं तर माऊलींचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो. सौर्य शिवसैनिकांचे या निमित्तानं या ठिकाणी आभार मानतो. आणि दुसऱ्या दिवसापासून सगळे शिवसैनिक या आपल्या महाविकास आघाडीच्या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये ते उतरले आणि एक वेगळ्या प्रकारचं वातावरण, एक वेगळ्या प्रकारची ताकद या जुन्नर तालुक्यामध्ये या निमित्ताने या ठिकाणी तयार झाली. आपण सगळे मंडळी मागताय
विघ्नर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून गेले 40-25 वर्ष झाले हा शेरकर परिवार या ठिकाणी काम करतोय। स्वर्गीय निवृत्ती शेठ शेरकर असतील, स्वर्गीय सोपान शेठ शेरकर असतील आणि 10-12 वर्ष झाले मी विघ्नर कारखान्याचा अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी काम करत असताना या जुन्नर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या कुटुंबाशी या शेरकर परिवाराने नाळ जोडलेली आहे। आज पाहायला गेलं तर विघ्नर परिवाराच्या कुटुंबामध्ये 40-45 हजार लोकांचा हा एक समूह आहे। अनेकांचे सभासद असेल, ऊस उत्पादक असेल, वाहतूकदार असेल, वेगवेगळे माध्यमातून हा परिवार एकवटलेला आहे आणि ह्या परिवाराला विचारात घेऊनच खरं तर मी पहिल्यांदा या विधानसभेच्या उमेदवारीच्या मागणीसाठी मी पहिला उतरलो। ह्या सगळ्यांचं मी मतं जाणून घेतली। कारखान्याच्या माध्यमातून सातत्याने स्वर्गीय निवृत्ती शेठ शेरकरांनी या जुन्नर तालुक्यासाठी काम केलं, सोपान शेठ शेरकरांनी काम केलं आणि त्यानंतर प्रामाणिकपणाने शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी, त्यांची चूल पेटवण्यासाठी, त्यांच्या संसारामध्ये 2 रुपये कशा पद्धतीने गेले पाहिजे यासाठी सातत्याने काम करताना आपण सगळ्या मंडळींनी पाहिले। प्रामाणिकपणाने आम्ही संचालक मंडळ, शेतकरी, वाहतूकदार, ऊसतोड कामगार या संदर्भातले एक प्रामाणिकपणाने, पारदर्शकपणाने निर्णय घेताना आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी पाहिलेला आहे। नवीन नवीन कल्पना घेऊन या जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांना कशा पद्धतीने फायदा होईल, या जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांना ऊसच नाही पण तुम्ही अनेक वेळेला पाहिलं की या जुन्नर तालुक्यामध्ये पाण्याची टंचाई भासली, त्यावेळेला आंदोलनामध्ये कायमस्वरूपाने आमची भूमिका त्यावेळेला प्रथम क्रमांकाने राहताना आपण पाहिलेली आहे। कांद्याचे भाव पडले, कांदा एक्सपोर्ट बंद झाला, त्यावेळेला कांद्याच्या आंदोलनामध्ये आम्ही सगळे मंडळी उतरलो। ज्या ज्या वेळेला या जुन्नर तालुक्यावर नैसर्गिक आपत्ती आली त्या वेळेला विघ्नर कारखान्याच्या माध्यमातून शेरकर कुटुंब या जुन्नर तालुक्यासाठी धावून आलेलं पाहिलं। कोविड सारखी परिस्थिती आपल्या जुन्नर तालुक्यातली त्यावेळेला 2 दिवसामध्ये 200 बेडचं हॉस्पिटल विघ्नर कारखान्याने या ठिकाणी आपल्या जनतेच्या सेवेसाठी उभं करून दिलं। ज्या वेळेला 2017 मध्ये या जुन्नर तालुक्यामध्ये दुष्काळ पडला, अनेक पठार भागावरती पाण्याची टंचाई जाणवली, शासनाने त्या ठिकाणी छावण्या उभ्या केल्या, जनावरं गोळा केली, त्यावेळेला या जुन्नर तालुक्यातील कुठल्याही शेतकऱ्या कुठलीही पर्वा न करता विकत चारा घेऊन ऊस तोडून त्या छावणीला पोहोचवण्याचं काम विघ्नर कारखान्याने त्यावेळेला केलं। पश्चिम भागामध्ये ज्या वेळेला पाणी टंचाई होती, पाणी नव्हतं, प्यायला पाणी नव्हतं, त्यावेळेला प्रत्येक वाडी वस्तीवर पाण्याच्या टाक्या दिल्या, टँकर चालवले आणि त्या लोकांना पाऊस पडस तोपर्यंत पाण्याची व्यवस्था ही विघ्नर कारखान्याने केली। सातत्याने कारखान्याच्या माध्यमातून काम करत असताना नक्कीच राजकारणामध्ये वेगवेगळ्या घडामोडी घडल्या। ज्या गोष्टी घडल्या त्या तुम्हाला आम्हाला कोणाला पटल्या नाही। आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी या जुन्नर तालुक्याचं, महाराष्ट्राचं, या देशाचं नेतृत्व करत असताना शेतकऱ्यांसाठी अधिकचा वाटा ह्या महाराष्ट्रात दिला आणि ह्या जुन्नर तालुक्यामध्ये जे पाण्याच्या साठीचे प्रकल्प झाले, धरणं झाली, विकासाची कामं झाली, हा जुन्नर तालुका सुजलाम सुफलाम झाला, हा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांमुळे झाला, हे आपल्याला या ठिकाणी मान्यच करावं लागेल। आजही सुद्धा काल मी साहेब पश्चिम भागातल्या दौऱ्यावर होतो, आदिवासी भाग पूर्णपणे मी फिरलो, अनेक महिला माझ्या समोर आल्या, अनेक पुरुष वडीलधारी माणसं माझ्या समोर आली आणि पाया पडून फक्त एकच सांगत होती, आम्हाला काही नको, फक्त आम्हाला पाणी द्या। आजही त्यांचं म्हणणं आहे का आम्हाला आमची पिढी संपली, आमच्या मागची पिढी संपली, पण उद्याच्या पिढीच्या भविष्यासाठी सुद्धा आमच्यासाठी फक्त पाण्याची व्यवस्था करा, ही तळमळ मला त्यानिमित्तानं त्या ठिकाणी दिसून आली। अनेक पठार भागावर आजही त्याच पद्धतीची परिस्थिती आहे, काही नको, फक्त पाण्याची व्यवस्था त्यांना त्या ठिकाणी पाहिजे। आज पवार साहेबांनी आज पाहिलं तर महिलांसाठीच्या दिलीप भाऊंनी सांगितलं
का हे आज महिला आपल्या लोकांमध्ये चूल आणि मूल सोडून ज्या समाजामध्ये आल्या त्या फक्त आणि फक्त पवार साहेबांमुळे आल्या. आणि म्हणून जुन्नर तालुक्यामध्ये आज आम्ही सगळे मंडळी एक वज्रमोठ म्हणून काम करतोय. माऊलींनी सांगितलं का अनेक लोक बोलत असतील प्रशासनाचा अनुभव नाहीये, हे नाहीये, ते नाहीये. ठीक आहे, काय आहे काय नाही ते नंतर बघू, सगळ्याची उत्तर वेळेला मिळतील. बोलायचं कमी आणि काम जास्त करायचं हा माझा स्वभाव आहे. मासाला पोहायला नाही, पास आता वर पण येईल. तर सगळ्यात महत्वाचं काय, या जुन्नर तालुक्यामध्ये आज जर पाहिलं तर बेरोजगाराची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये झालेली. कुठल्या प्रकारची कारखाना सोडला तर रोजंदारीला वाव नाही. मोठ्या प्रमाणामध्ये शेती आणि शेतीच्या पूरक व्यवसाय आपला तरुण करतोय. शेती जर पाहिली तर आपला परिवार वाढत चाललाय, परिवारातले घटक वाढत चाललेत आणि वाटप होत चाललंय. वाटप होतंय तसं 8 एकरची 4 एकरवर, 4 एकरची 2 एकरवर, 2 एकरची 1 एकरवर शेती आली, पण परिवारातली संख्या वाढत चालली. मग आता या लोकांनी करायचं काय? मग पूरक व्यवसाय म्हणून अनेक ठिकाणी अनेक आपले तरुण वेगवेगळे व्यवसाय करतात आणि त्या व्यवसायाच्या माध्यमातून आपला प्रपंच चालवायचा प्रयत्न करतात, परंतु तेही व्यवसाय या ठिकाणी चालत नाही. आज जर पाहिलं तर औषधासारखी पेस्टिसाइडची दुकानं चालू आहेत. प्रत्येक चौकात 5-5 दुकानं, प्रत्येक चौकात 5-5 हॉटेल, प्रत्येक चौकात 5-5 किराणा मालाची दुकानं. ह्या लोकांनी करायचं काय? जुन्नर तालुका पर्यटन झाला, पण पर्यटनाच्या दिशेने कुठलीच वाटचाल या निमित्ताने या ठिकाणी दिसत नाही. या जुन्नर तालुक्यात या 5-6 वर्षामध्ये 10 वर्षामध्ये आम्ही पाहतोय जुन्नर तालुका पर्यटन झाला, पण त्या पर्यटनाच्या माध्यमातून आपल्याला कुठल्याही प्रकारचा रोजगार उपलब्ध झाला नाही. हे प्रामुख्याने मला या निमित्ताने या ठिकाणी आपल्याला सांगायचं. मी अनेक वेळाला पाहिलं, मी फक्त एकच उदाहरण या निमित्ताने देतो. कोकणामध्ये कोकण राज्याने त्या परिसरामध्ये होमस्टे म्हणून एक संकल्पना आणली आणि त्या होमस्टेमध्ये तिथल्या त्या नागरिकाला, त्या गावातल्या कुटुंबाला अनुदान म्हणून त्याला त्याच्याच घरामध्ये अजून एक खोली काढण्यासाठी अनुदान दिलं आणि त्याला परवानगी दिली का तुम्ही आलेला पर्यटक तुमच्या घरामध्ये तुम्ही त्याला मुक्कामी ठेवू शकता. त्याला पैसे पण दिले, त्यांनी घर पण बांधलं, त्याच्याकडे पर्यटक पण यायला लागले, तो त्यांना खायला प्यायला घालू लागला, त्यांना 2 रुपये मिळाले. शासनाने त्यांना अनुदान म्हणून घर बांधायला परमिशन दिली. अशा काही गोष्टी आपल्याला या जुन्नर तालुक्यात करणं गरजेचं आहे का, जेणेकरून या तालुक्यातील आमच्या मायबाप जनतेला 2 रुपयाचा फायदा होऊ शकतो आणि या जुन्नर तालुक्यामध्ये पर्यटन वाढू शकतो. अशा अनेक गोष्टी या निमित्त आहे. शिवस्वराज्य यात्रेची साहेब आपण या जुन्नर तालुक्यातून सुरुवात केली. महाराष्ट्रभर आपण फिरलात. या महाराष्ट्रभर फिरत असताना चांगला प्रतिसाद आपल्याला या निमित्तानं मिळाला. तुम्ही एखाद्या वेळेला यात्रेमध्ये असाल, त्याच्यामुळे जुन्नर तालुक्यातल्या काय गोष्टी घडामोडी चालल्या तुम्हाला याची कल्पना नसेल, पण आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी तुमच्या कानावर घालतील. शिवस्वराज्य यात्रेच्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं, जे पेरतं तेच उगवतं. पवार साहेबांनी आमच्या मनामध्ये, आमच्या रक्तात जे पेरलंय तेच उगवलेलं आहे. आता पवार साहेबांचा आशीर्वाद कोणावर आहे तो तुम्ही फक्त स्पष्ट करावं. पवार साहेब कुणाबरोबर आहेत ते पण तुम्ही या ठिकाणी स्पष्ट करावं. आदरणीय उद्धव साहेब ठाकरेंनी स्पष्ट करावं उद्धव साहेब ठाकरे कोणाबरोबर आहे. आणि या तमाम जुन्नर तालुक्यातील मतदारांना, मायबाप जनतेला एक स्पष्टता यावी की नक्की कोण कोणाबरोबर आहे. ही संभ्रम अवस्था या जुन्नर तालुक्यात करायचं काम काही मंडळी करतायत. ती संभ्रम अवस्था आपण दूर करावी अशी एक आपल्याला या निमित्तानं मी विनंती करतो. जास्तचा वेळ आपला घेणार नाही. 13 तारखेला आदरणीय पवार साहेबांची सभा आहे, त्यावेळेला पण आपल्याला सगळ्यांना उपस्थित राहायचंय. मी त्यावेळेला तुम्हाला विनंती करेल का 13 तारखेच्या सभेला आपण या निमित्ताने या ठिकाणी यावं. आपलं
तुतारी वाजवणारा माणूस हे आपलं चिन्ह आहे आणि मला नक्कीच खात्री आहे की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आदरणीय उद्धव साहेब ठाकरे, आदरणीय राहुलजी गांधी या सगळ्यांचा विचार घेऊन आपण सगळे मंडळी काम करतोय. लोकसभेला खासदार अमोल कोल्हे यांना मोठ्या मताधिक्याने आपण सगळ्या मंडळींनी निवडून दिलं. या जुन्नर तालुक्याने साहेब इतिहास घडवला आणि या जुन्नर तालुक्यांनी दाखवून दिलं का हा मतदार, ही मायबाप जनता हे ठाकरे आणि पवार बरोबर एकनिष्ठ आहे, हे त्यावेळेला दाखवून दिलं. त्याच पद्धतीने येत्या 20 तारखेला क्रमांक 2 ला तुतारी वाजवणारा माणूस हे आपलं चिन्ह आहे. त्याच्या समोरचं बटन दाबून मोठ्या मताधिक्याने आपण आपल्या उमेदवाराला निवडून द्यावा अशी आपल्याला विनंती करतो. पत्रकार बांधवांना मी धन्यवाद देतो. आपण सगळे मंडळी या ठिकाणी आलेले आहेत. जुन्नर तालुक्यामध्ये जी काय संस्काराची आणि संस्कृतीची जी काही चिखलफेक चाललेली आहे ती कुठंतरी आपण थांबवावी अशी कळकळीची आपल्याला विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी. वाजवा तुतारी. मंडळी, यानंतर एक प्रवेश होत आहे. श्री सुनील ढवळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश होत आहे. मी त्यांना विनंती करतो आपण आपला प्रवेश या ठिकाणी जिल्हाध्यक्ष आदरणीय बापू